आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाळू माफिया पप्पू इंगोलेसह महसूल प्रशासनाने जप्त केलेले ट्रॅक्टर टेम्पो पळवून नेले प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। आरोपी मात्र मोकाट। सांगोला तहसील कार्यालयाने जप्त केलेली अवैध वाळूचे ट्रॅक्टर टेम्पोसह इतर 16 वाहने सांगोला शहरातील शासकीय गोदामाजवळ लावलेली वाहने दंड न भरता 26 एप्रिल रोजी मध्यरात्री ट्रॅक्टर टेम्पो पळवून नेलाय, तसेच अन्य वाहनाची तोडफोड करून नुकसान केले प्रकरणी वाळू माफिया पप्पू शिवाजी इंगोले राहणार कोपटेवस्ती सांगोला व लल्लन पवार राहणार सोनन तालुका सांगोला यांच्यासह अन्य एकावर सांगोला पोलिसात ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी सांगोला गौरव शशिकांत कुंभार यांनी गुन्हा दाखल केलाय। वाळू माफिया पप्पू शिवाजी इंगोले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 5 ते 6 दिवस उलटून गेले तरी आरोपी हा मोकाटच फिरत असून वाळूवाल्याबरोबर चर्चा करतो की मी महसूल अधिकारी यांचे झिरो एजंट तथा वाळू वसूलदारांना मलिदा देऊन विनादंड न भरता त्यांच्या सांगण्यावरून वाहने पळवून नेल्याची चर्चा सांगोला शहरातील चौकाचौकात सुरू असल्यामुळे त्यांची चौकशी दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी करण्याची मागणी जनतेतून होत आहे व तसे काही तपासात आढळून आल्यास त्या अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करण्याची मागणी जनतेतून होती। तेव्हा दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आरोपी पप्पू शिवाजी इंगोले याला तात्काळ अटक करून त्यांना कोणाच्या सांगण्यावरून वाहने पळवून नेली व ते कोणते महसूल अधिकारी आहेत याची खातरजमा करून त्यांनाही सह आरोपी करण्याची मागणी जनतेतून होती। मुजोर वाळू माफिया पप्पू शिवाजी इंगोले यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याचे समजतंय। त्यांनी अनेक वेळा प्रशासनाने कारवाई केलेली वाहने पळवून नेली आहेत, तसेच त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही त्यांच्यावर एका माजी आमदाराची राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाई होत नाही। तेव्हा सदर आरोपी पप्पू शिवाजी इंगोले यांना तात्काळ दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी अटक करण्याची मागणी जनतेतून होती।